आज आमचे अण्णा असतील, आमच्या आजी असतील, बळूदादा, डॉक्टर साहेब, आमच्या मायमावल्या मोठ्या संख्येने इथे बसलेले आहेत. रामचं कौतुक बघण्यासाठी ते सगळेजण आलेले आहेत आणि या रामच्या कार्यामध्ये आशीर्वादरूपी हातभार लावण्यासाठी दुरून आलेले रोहितदादा, त्यांच्यासोबत आदरणीय आमचे मित्र. आणि रोहितदादा, मी गमतीत त्यांना म्हटले की तुम्हाला आम्ही लॉबीमध्ये मिस करतोय. आता सुनीलदादांच्या जेवणांच्या आठवणींनी आशा होते की चिठ्ठी यायची मागून रोहितदादा की इथे ते जेवायला सुनील भाऊंकडे आज जेवण आहे. तर नक्कीच आम्ही सुनीलदादा मिस करतोय. पण आपण आलात रोहितदादांसोबत, आपण सुद्धा फिरताय महाराष्ट्रभर, हे बघून आनंद वाटतो. माझ्या आधी ज्यांनी मनोगत केलं, आदरणीय मनोगत व्यक्त केलं असे सानपसाहेब, बाबाराव मामा, किरण काका, आपण सगळी मंचावर बसलेली ज्येष्ठ मंडळी. रामने नक्कीच शिक्षणासाठी पुण्याला गेला आणि पुण्यात शिक्षण घेता घेता कधीतरी तो रोहितदादांच्या संपर्कात आला. रोहितदादा, आपण सुद्धा त्याच्यातले सुप्त गुण हेरले, जबाबदाऱ्या टाकल्या आणि जबाबदाऱ्या टाकल्यानंतरच तो काय करू शकतो याची जाणीव तुम्हाला झाली. आदरणीय अमितदादा खडसे असतील, राम असतील, या दोघांनी बारामती लोकसभेमध्ये जे काम केलं, जे नियोजन आपल्या माध्यमातून बारामती लोकसभेमध्ये झालं, याचं जरूर आम्ही अवलोकन करत होतो. आणि कुठेतरी आम्ही सुद्धा आम्हाला जे यश या निवडणुकीत मिळालं, तर तुमचं लांबून ऐकल्यासारखा आम्ही अनुभव घेतला, आम्ही तुमची आखणीचा अभ्यास केला आणि कुठेतरी अमितदादा, राम या दोघांनी केलेलं काम हे आमच्यासुद्धा फायद्याचं ठरलं, हे आवर्जून आज मी कबूल करतो. कारण की तुम्ही ज्या पद्धतीने कार्य तिथे केलं, नियोजन सूक्ष्म होतं. असंख्य म्हणजे गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्ते आपल्या तिथे आलेले होते. आपल्या सगळा जो कार्यक्रम लोकसभेचा होता अतिशय चांगल्या पद्धतीने तिथे राबवला गेला आणि यशसुद्धा दादा तुमच्या पदरात पडलं, हे आपल्याला आवर्जून सांगावं लागणार. आज जे काही रामने साध्य केलेलं आहे किंवा तो करणार आहे, ही सुरुवात आहे. पण नक्कीच पायाभरणीसाठी आपण सगळे मंचावर बसलेली मंडळी, समोर बसलेली ज्येष्ठ मंडळी, हे त्याला आशीर्वाद देण्यासाठी आली. नक्कीच त्याचं कौतुक आज देशमुख परिवारालाच नाही तर आपल्या परिसराला सुद्धा आहे. त्यावर की हाच माणूस आपले प्रश्न मांडू शकतो, हाच माणूस आपल्यासाठी जिद्दीनं भिडू शकतो आणि हाच माणूस काहीतरी भविष्यात करून दाखवू शकतो. सुरुवातीला सगळ्यांना असं वाटत होतं की आपण नवीन होतात आणि सुरुवातीला सगळ्याला असं वाटत होतं आपण हळूहळू करणार तर किती करणार. आणि जसा काळ गेला, या काळाच्या हाताळावर आपण आपले पाय जनतेवर उभं राहिला आणि जनतेला दाखवून दिलं की रोहितदादा पवार ही काही सामान्य व्यक्ती नाही. आणि म्हणून जे जे आपल्याला सामान्य समजत होते त्यांना आश्चर्यचकित व्हायची पाळत. एक शेर सांगतो, छेड़ के दिल के टूटे तारों को, छेड़ के दिल के टूटे तारों को उसकी सदा से डरते हो, अरे तुम्ही ने तूफान उठाए अब क्यों इसकी हवा से डरते हो. आणि महाराष्ट्रात हवा निर्माण झाली. विधानसभेचं सत्र चालू असो, प्रश्न कोणतेही असो, चांद्यापासून तर बांद्यापर्यंत आपल्याला असं दिसते की प्रत्येक ठिकाणी रोहितदादा त्यावर व्यक्त होतात, बोलतात, मतं मांडतात. महाराष्ट्रामध्ये बोलणारी जर माणसं असतील तर मला वाटते बोटावर मोजता इतकी माणसं आहेत. दुःखाला वाचा फोडणारी माणसं असतील तर बोटावर मोजता इतकी माणसं आहे. आणि सगळी माणसं सगळ्यात जर कोणी समोर असेल तर मला वाटतं आदरणीय रोहितदादा या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. रोहितदादा येणार म्हटल्यावर आम्हाला शेकडो लोकांनी प्रश्न विचारला, किती असतात, कुठे येतात, कुठे भेटतील, काय होतील, ही प्रचंड उत्सुकता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि ही उत्सुकता एवढ्यासाठी निर्माण झाली की आपण एक स्वाभिमानी नेतृत्व, आपण एक नेतृत्व असं दादा की आपण पुढे झुकला नाही, आपण झुकणार नाही हे लोकांना खात्रीपटी आहे. आपली ईडीची चौकशी लागली, आपल्या चौकशा लागल्या, पण त्याला काही न जुमानता तुम्ही लोकांमध्ये फिरता आणि लोकांचे प्रश्न विचारता. लोकांना असं वाटलं की पुढे ईडी झाली, काही इन्क्वायऱ्या लावल्या की माणूस दबेल आणि झुकेल. परंतु हे व्यक्तिमत्व आमचे रोहितदादांना दबणारे न झुकणारे हे आपण दाखवून दिलं. फक्त वेळ नाही म्हणून एकच एक शेवटचा शेर सांगतो आणि जातो. रोहितदादासाठी आपलं शेर, तुम्हारी सोच के साय में ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के साय में ढल नहीं सकता, जुबान काट लो लहजा बदल नहीं सकता. तुम मुझे मोम का पुतला समझ रहे हो क्या, तुम मुझे मोम का पुतला समझ रहे हो क्या, अरे तुम्हारे लव से ये लोहा पिघल नहीं सकता. आणि एक कणखर आणि पोलादी व्यक्तिमत्व दादांनी सिद्ध केले. दादा या भागामध्ये जळगाव टू नागपूर दिंडी आदरणीय मोठ्या साहेबांनी काढली होती.
याच्यातल्या अनेक लोकांच्या गावाला गेले अनेक लोक साक्षीदार असतील की काही ठिकाणी ही जी दिंडी आदरणीय पवार साहेबांनी काढलेली होती, या दिंडीला प्रचंड प्रतिसाद त्यावेळेस लोकांनी दिला आणि आजही लोक छातीवर हात ठेवून सांगतात, हो आम्ही पवार साहेबांच्या दिंडीत होतो. आणि दुसरी दिंडी इतक्या वर्षानंतर रोहितदादा आपण काढली आणि ही नवीन पिढी आज सांगते की रोहितदादाच्या पदयात्रेमध्ये आम्ही होतो, त्यांची साथ आम्ही दिली. हा विश्वास लोकांमध्ये आपण निर्माण केला. मी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो की येणारा आपला भविष्यकाळ अतिशय उज्ज्वल राहो. या सगळ्या लोकांच्या प्रश्नाला आपल्या हातून वाचा फुटो ही शुभेच्छा आपल्या प्रति व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला सगळ्यांना कमी वेळ मिळालेला आहे. आज आपण सर्वजण एका युवाच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी, त्याला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेला आहात. वरुण राज फ्यूल अँड एनर्जी हा जो पेट्रोल पंप इथं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सुरू होत आहे, त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आणि आत्ताच ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे अमितजी जनक साहेब, अधिवेशनामध्ये तुमच्या बाजूनी ते लढत असतात. या परिसरामध्ये अतिवृष्टी असू द्या, शेतकऱ्याला कुठलीही अडचण असू द्या, युवा, विद्यार्थी, महिला या सगळ्या विषयामध्ये प्रामाणिकपणे ते लढत आलेले आहेत. मी स्वतः त्यांना गेले 6 वर्ष तुमच्या सगळ्यांचे विषय मांडत असताना बघितलेला आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचे लाडके आमदार अमितजी जनक, तसंच सर्व शिक्षक व त्याच्याचबरोबर सर्व ग्रॅज्युएट यांचे आवर्जून प्रश्न मांडणारे किरणजी सरनाईक, सुनीलजी भुसारा आमचे मित्र, याच्या उपस्थित माजी आमदार बाबारावजी खडसे, त्यांची शेरो शायरी फार जबरदस्त असते. मी सुद्धा अधिवेशनामध्ये शेरो शायरी करण्याचा प्रयत्न केला, पण पहिली शेरो शायरी माझी फसल्यामुळे त्यानंतर मी कधीही तो प्रयत्न केला नाही. दिलीपरावजी सरनाईक, सुरेश भाऊजी मापारी, कदाचित मापारी हे नाव ऐकल्यानंतर त्यांचे अनेक नातेवाईक माझ्या मतदारसंघामध्ये राशीर या गावामध्ये कदाचित असू शकतील असं मला वाटतं. त्याच्याचबरोबर सुधीर भाऊ कवर, वैशालीताई मेश्राम, पंकजनाना बोराडे, पंडितरावजी जनक, अमितजी खडसे, नरेशजी शेळके, दमू अण्णा इंगोले, वसंतरावजी इतरकर, तसंच विश्वनाथ भाऊ सानप, इम्रान भाई, रिजवान सर, इथं उपस्थित असणारे BPCLची सर्व टीम, ज्याच्यामध्ये अंकितजी शुक्ला, त्याच्याचबरोबर जहासाहेब, खुशाल भाऊ, बडेसाहेब यांचं मी मनापासून वरूनच्या वतीने आभार व्यक्त करतो की तुम्ही या युवाला पाठिंबा दिला आणि आपल्या कंपनीच्या माध्यमातून इथे ही लिडरशिप दिली. त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे देशमुख परिवार, ज्याच्यामध्ये काशीराव भाऊ देशमुख असतील, बाळासाहेबजी देशमुख असतील, तसंच डॉक्टर चंद्रशेखर भाऊ देशमुख व त्यांचा सर्व मित्रपरिवार, आजी, आई, काकी, बहिणी, सर्वच लोक आणि इथं उपस्थित असणारे आपण सर्वजण जे देशमुख परिवारावर मनापासून प्रेम करत आहात आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इथे आलात. पत्रकार बंधू आणि बहिणींनो, अनेक उद्घाटनं मी बघितली, पण एवढ्या उशिराचं उद्घाटन मी कधी बघितलेलं नाही. आणि जर उशीर झाला तरी कदाचित 10-12 लोकांना 100 लोकांपर्यंत लोक असतात, पण इथं उशीर होऊन सुद्धा ते सुद्धा आता 10 वाजायला लागले तरी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. थोडा उशीर झाला त्यासाठी मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. छत्रपती संभाजीनगरकडनं येत असताना बऱ्याच गावांमध्ये लोक तिथं थांबली होती. अमित भाऊंचा सुद्धा मतदारसंघ जिल्हा परिषदचा मध्ये लागला, मग तिथे बरेच लोक उपस्थित होते, त्यांचा सत्कार होता.
आणि त्यानंतर या परिसरामध्ये आल्यानंतर श्री सखाराम महाराजांचं दर्शन करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी त्यांची संजीवन जमानी तिथं आहे. तिथं थोडासा वेळ लागला, पण तो आशीर्वाद घेतला आणि देवासमोर नतमस्तक होत असताना इथं असणाऱ्या या परिसरामध्ये राहणारे आमचे शेतकरी, कष्टकरी, युवा आणि माता भगिनींना येणार वर्ष सुखाचं आणि समृद्ध जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून इथं आलेलो आहे. मला असं वाटलं की छोटासा कार्यक्रम असेल. वरुण भाऊ माझे मित्र आहेत, मला त्यांनी सांगितलं दादा छोटासा कार्यक्रम 5 मिनिटात फक्त पीठ कापायचं निघून जायचं. काय हरकत नाही, काय लवकर होईल 5 मिनिटं म्हणत असतील तर 15 मिनिटं, काय हरकत नाही. पण इथं आल्यानंतर लांबूनच काहीतरी लाईट बीट दिसायला लागले, मोठी शेड दिसली, म्हणजे अरे हा मोठाच कार्यक्रम घेतलेला दिसतोय. आणि इथं तुम्हाला सर्वांना बघितल्यानंतर खूप मनापासून आनंद झाला. कारण एखादा युवा जर व्यवसाय सुरू करत असेल आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी युवा तर मोठ्या संख्येने इथं आलेच आहेत, पण वडीलधारी सुद्धा आलेत. हे आमच्यासारख्या युवांना ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर खूप मनापासून आनंद होतो. वरुण भाऊंनी सांगितलं, आता वरुण म्हणायचं का, राम म्हणायचं का, काय म्हणायचं मला माहिती नाही. म्हणजे हे काही जण म्हणतो वरुण, काय म्हणत होते राम, मीच कन्फ्युज झालो. मीच विचारतोय की वरुण राम असं काही ते तुम्ही कंपनीचं नाव ठेवलं, मला वाटतं भावांचं नाव ठेवलं का काय ठेवलं माहीत नाही, पण त्यांना मी वरुण म्हणून ओळखतो. बघा ना, वरुणच्या कार्यक्रमाला येत असताना वरुण देवतांनी सुद्धा तिथं आशीर्वाद दिला आणि इथे येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पाऊस हा झाला होता. आणि पवारांची खासियत सांगतो, पाऊस जेव्हा येतो ना तेव्हा चांगल्याच गोष्टी घडत असतात. हे तुम्ही सगळ्यांनी बघितलं. मी वरुणला काही वर्षांपासून ओळखतो. अशी ते हुशार, गणितले भारी त्याचं, पण व्यवसायाला तू सुरुवात केली त्यासाठी मी खरंच तुला अभिनंदन करतो. अनेक लोकांची इच्छा असते की लगेच राजकारणात जायचं. आजचं राजकारण बघितलं तर मीच तुला सांगेन की राजकारणाचा काय विचार तू करू नको. लय बिघडलंय राजकारण. जसं गणित बिघडल्यानंतर कसं होतं आपला व्यवसाय, तसं राजकारण थोडंसं बिघडलेलं आणि जरा फारच खालच्या लेवलला तिथे गेलेलं आहे. पण आकडेवारी वरूनची इतकी जबरदस्त, ते जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा फॉर्म भरण्यासाठी देशमुख साहेबांच्या प्रचारानिमित्त मी इथं आलो होतो. आणि मग मी वरुणला सहज म्हणलो की कशी परिस्थिती, वातावरण तर जबरदस्त होतं, इलेक्शनचं वातावरण होतं, मोठी गर्दी तुम्ही सर्वांनी तिथे केली होती. मी म्हणलं की वातावरण तर चांगलं वाटतंय, पण थोडा वेळ काढता येईल का. ते वरुणला विचारलं कशासाठी. मी म्हणलं बारामती लोकसभा मतदारसंघ अतिशय महत्वाचा मतदारसंघ आहे. दिल्लीपासून पण दिल्लीपर्यंत भाजपचे सर्व नेते तिथं प्रचारासाठी आलेले आहेत. अजितदादा सुद्धा बराच वेळ तिथं घालवतात. मोठे मोठे नेते, गुंड, पैशातले लोक हे सर्व सुप्रियाताईंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आलेले आहेत. आणि त्या मतदारसंघाची जबाबदारी एक कार्यकर्ता म्हणून आदरणीय पवार साहेबांनी माझ्या या छोट्याशा खांद्यावर तिथे टाकलेली आहे. आणि मी एकटा काय लढू शकत नाही. इलेक्शन नाहीतर प्रचार, नाहीतर सभा, नाहीतर राजकारण कधी एक व्यक्ती करू शकत नाही. त्याच्या अवतीभोवती काही मित्र असणं फार महत्वाचे, परिचयाचे लोक, विश्वासू लोक असणं महत्वाचे. म्हणून या महाराष्ट्रातून काही मतदारसंघातून नाहीतर काही जिल्ह्यातून अशी 20-22 लोकांना आम्ही बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तिथे असणाऱ्या कार्यकर्त्याला खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी बोलावलं होतं. आणि त्या 22 ते 23 लोकांमध्ये तुमचा हा वरुण सुद्धा तिथं होता. आणि हे सर्व लोकांनी मनापासून तिथे काम केलं. तिथे असणारे सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम केलं. आता ते पवार साहेबांचं काम तर डोंगरा एवढं मोठं आहे आणि सुप्रियाताईंचा संपर्क आणि ह्या सगळ्या लोकांनी काम केल्यानंतर मला तुम्हाला सर्वांना सांगायला आवडेल की यंदा आम्ही लढत असताना आमच्याबरोबर कोण होतं तर साहेब होते, ताई होत्या, तिथे असणारे सामान्य लोक होते.